कसं काय चाललंय? एकदम आनंदात आहे. पद्धतशीर चाललंय? एकदम खुशाल आहे. पोरं सोरं कसे काय? एकदम आनंदात आहे. बायको पोरं? बायको मला सुद्धा खुशाल आहे. सगळं खुशाल आहे? हो हो. तुझी म्हातारी शाळा जाते का? अरे बुट्ट्या वांग्या, काय झालं? अरे आईचं कुठं वय का शाळेत? अरे त्या लहान पोराला रुंटा हायस्कूल घेऊन जात नाही का? जाती रुंटा हायस्कूलला जाती मुलाला घेऊन. हो, ना? हो. जाती याची म्हातारी शाळा. अरे पुराला घेऊन जाते. पोराला घेऊन सांगितलं मग म्हणून महाराज ऐका कर्मगती दाखल पहिल्या वाद्या बोले शंकरराज, नंतर झाले श्री मल्हार. त्या शंकरानी अवतार कशासाठी धारण केला ना बाई? मलिमल दैत्य मातले फार जगी लोकी केला अत्याचार, मारल्या गाय वासर शंकाची केली घाटी, भस्माचा केला भंडारा, सर्पाचा केला लंगारा जी. आणि शनिवार रविवारच्या रात्रीला देवानं मलिमल दैत्य मारला म्हणून त्याला मल्हारी नाव पडलं. कोणी त्याला मल्हारी म्हणतं, कुणी त्याला खंडोबा म्हणतं. देवा काय कारण याचं? याचं कारण असं आहे, सांगायला पाहिजे. नवखंड पृथ्वी दावा खंड काशी, काशी क्षेत्रात दादरला देवानी खरखंड घेऊन हाती केली दैत्यावरती. पहिला ठिकाण दिवाचा पाला बिमारी, नंतर आल्या गळाची जोडी. 12-24 वर्षाचा राज्य मिळाला देवाला, म्हणून देव जिजुरीला आलेले आहे. हे इंगडी प्रधान बोला म्हणलं देवा. आज माझ्या मनाला असं वाटतं ना प्रधान, काय म्हणत येतं म्हणलं तुमच्या या जिजुरीला स्वीकार करावं असं माझ्या मनात वाटतं. बरं का हरकत नाही देवा, पण स्वीकार करायची कशी? हो लवकर जा तुझ्या बहिणीला. लगेच जातो, माळसाबाईला विचारून येतो. लवकर जा. लगेच जातो. हे माळसाबाई बाई, म्हणण्याचा विचार गुणीच्या प्रधाना, माझा देवा आणि मी शिकारीला चाललो. प्रधाना देवानी तू जाणार शिकारीला? हो शिकारीला जाणार. अरे जाऊन सांग जेजुरीच्या देवाला. काय सांगायचं म्हणलं बाई? देवाला जाऊन सांग. काय सांगू? अरे इडून माग सुद्धा शिकार झाली नाही, इडून पुढं सुद्धा होणार नाही ना बाई. बर नाही हात लावायचा, नाही बोट लावायचं, पुढलं शस्त्र सुद्धा वापरायचं नाही असं जाऊन सांगू? आर्य बिना दारी शिकार करा गड जेजुरी, अंतर परत जेजुरीला यायचं. बरं काय हरकत नाही. प्रधान त्यातून चालला म्हणलं देवा. आशीर्वाद आहे सोडून घ्या म्हणत्या. अरे आशीर्वाद काय सांगितलं तुझ्या बहिणीला देवा? शिकाराशी करायची कशी? इडून माग झाली नाही, झाली नाही, इडून पुढं कधी होणार नाही. होणार नाही.
हात लावायचा नाही, पाय लावायचा नाही, कुठलं शस्त्र पण वापरायचं नाही. असं का? एकदम निराधारी शिकार झाली पाहिजे. अशी जर शिकार केली तर जेजुरीला यायचं. नाही तर तिकडे तुमच्या कावळे ढोळे पांढरे करायचे. ए बुट्ट्या वांग्या, काय झालं? तिकडे काय? आता आपल्याला जायचं शिकारीला. हा आताच्या आता वारूच्या बागाला बर आणि गंगेवारू घेऊन ये संगतीला. लगेच जातो, वारू घेऊन येतो. त्या तुला चालणार हो. गोष्ट खरी. मी आता घोड्यावरती बसणार आहे. हो, घोड्यावर मी बसतो. तू बसणार? हा, सगळे लोक तुम्हाला नाव ठेवतील. मग? छोटा प्रथम पाय पाय चालन देव घोड्यावरती बसला. अरे मूर्ख कुठला? तुमच्या तिथला गाडाव कुठला? कुंभाराच्या तिथला. वात्रट. काय झालं? हे माझ्या इंगडी प्रधान. बरं तुम्ही बसा. असं का? हो, मी आता घोड्यावरती बसणार. जेव गेला पहिल्या वनाला पण लागला गवताचा जेव गेला रे दुसऱ्या वनाला वनाला पण लागला दगडाचा देव रचित दगडाच्या तिमारी तरी देवाला स्वीकार भेटत नाही. देव गेला तिसऱ्या वनाला बोला देवा. एक वन टाकलं, दुसरं वन टाकलं, तिसरं वन टाकलं, या चौथ्या वनात आलं. चौथ्या वनात आपण आलोय तरी आपल्याला शिकार भेटत तरी नाही. आपल्याला शिकार घावत नाही. आज माझ्या मनाला असं वाटतं रे प्रधान. काय वाटतं? मी चालून चालून दमलोय. हा, मला आता झोप येऊ राहिलेली आहे. असं समोर झाड कशाचा दिसता? समोर झाड वडाचा दिसता म्हणलं देवा. या वडाच्या झाडाखाली हा, मी विश्रांती करणार बर आणि तू माझी सेवा करायची. काय हरकत नाही देवा. मी या वडाच्या झाडाखाली झोपतो हा, आणि तू मी तुमची सेवा करतो. सेवा करणार? मन भावा सेवा करणार. कशी करणार? सेवा करीतो. सेवा करतो मूर्ख. अरे सेवा करायची सेवा. एकदम मन भाव सेवा करतो. देव आपला वराच्या सावलीला प्रधान देवाची सेवा करू लागला हो. प्रधान देवाची सेवा करी ग बाई. प्रधान देवाची सेवा करी. प्रधान या देवाची सेवा करीत असताना हा, रात्री 12 वाजाचा डण झाला. हा, देवाच्या कानी आवाज आला हो. प्रधाना देवा. वडाच्या झाडाखाली हो, मी झोप्यामध्ये असताना तुम्हाला एकाकी डचकायला काय झालं देवा? कुणीतरी नारायण नारायण करता या गणगोर जंगलात. देवा, आता जाऊन लगेच पाहून येतो. अरे कुणीतरी नारायण नारायण करताय. हा, आताच्या आता जा बघून ये लवकर. लगेच जातो. नारायण 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 मुखी नाम घ्या हो रामकृष्ण हरी. मुखी नाम घ्या रामकृष्ण हरी. मुखी नाम घ्यावं रामकृष्ण हरी. मुखी नाम घ्यावं रामकृष्ण हरी. हरी
कशा करता येणं देतो येणं देतो मूर्ख. हा? अरे ब्रह्मदेवाचा पुत्र म्हणतात. हे ब्रह्मदेवाच्या कुत्र्या मला कुत्रा म्हणतो. मग ब्रह्मदेवाचा वारस कुत्रा नारद मुनी. मला नारद मुनी म्हणतात. नारद मुनी असा होता का अरे अरे बुट्ट्या वांग्या, हा? माझी चेष्टा करतो का? आणि तू काय करशील? तुला मी आंधळ करून टाकी. काल फूट असे आंधळे करणारे भरपूर बघतो आम्ही. माझा मंत्र फार कठीण तुला आहे. काहीच येत नाही. ए बाबा, अरे माझ्या डोळे आंधळे झाले. आता चेष्टा करशील का? नाही, परत करणार नाही. जर मला राग आला हा, तर मी तुला आता पांगळा करून टाकी. ए बाबा असं करू नको. फार मंत्र कठीण आहे नाही मला. आता परत तुझी सिंगल करणार आहे. हे इंद्री प्रधान, हा, जर कधी माझी शेंडी तार झाली रे प्रधान. अख्ख्या विचार तुमच्या लागत्या म्हणलं टीव्हीला अख्ख्या नाशिक मध्ये. म्हणजे तुला काय अंटेना दिसतो का मूर्ख? मग काय डिस आणटी नाही तो. ऐकला का रे इंद्री प्रधान? हा? जर कधी माझी शेंडी तार झाली तर काय लावतो कैलासाला शंकर पार्वतीची. अरे वा, जर कधी माझ्या बिंबीला खाजवाली. त्याच्यावर राखाचा ठेपचा ठेवायचा मूर्ख. म्हणजे कळ थांबाल. अरे माझी चेष्टा करू नको, नाही तर आता तुला पांगळा करून टाकली. आता तुम्हाला मंत्र येते नाही. हो मृती लोकालाजी. जर कधी माझ्या तळपाला खाजवाली. चांगल्या बाटाच्या पाहून कोणाच्या चपला चोरायच्या. मी तुला चोर दिसतो का रे मूर्ख? मग तळ पाहायला खाजवली म्हणे. हे बघ प्रधाना, हा? माझी अशी चेष्टा करायची नाही. बाबा तुमची टिंगल करतो मी. तळाई तो शिष्याच्या नगरीला सप्त पात्रा राजी दिली. हा, हो एवढी प्रधान. हो तुम्ही या चौथ्या मनामध्ये काय करताय? बाबा, माझा देवाने मी शिकारी करता आलो. आम्हाला शिकारीचा मार्ग दावा म्हणलं बाबा. काय सांगू प्रधान आहे तुला? हा, अरे जायचा पाचव्या मनाला वरुणा राहणारा कुलब्याच्या बांधाला. आंब्याचा झाडच्या बांधावरती हा, रवींद्रवनाचा वेल आंब्याच्या झाडाला. दिवागरती दिन भराच्या विडाला. बर, एका बळाची आज्ञा तुझ्या देवाला. देवाला देवाला विचार मनामध्ये केला. हो देवचाला दबाला आता हो रामा. नारायण स्वामीने असं सांगितलंय. हो जायचं म्हणलं पाचव्या वनाला. देव गेला पाचव्या वनामध्ये. प्रधानजी, हा, समोर झाड कशाचा दिसतो? आंब्याचं दिसतंय. आंब्याच्या झाडाला वेल कशाचा? आणि इंद्रवनाचा गेला. आता जातो शिकार करून. तेव्हा अशी करायची नाही. हो. हात लावायचा नाही, पाय लावायचा नाही, कुठलं शस्त्र पण वापरायचं शस्त्र नाही. वापरायचा नाही. एकदम बिनआधारी झाली पाहिजे. म्हणजे बिनाधारी शिकार झाली पाहिजे. हो, जेवकरणीचा खोड्याला. हो जेवाला काय केलं बाई बाई. पंढर घेतला हाताला. कशा मारी जपला गा बाई. फेकून त्या बळावरती मारे. त्याचा तुटला सवत आकाशी उडालं. येऊन देवाच्या भंडारी प्रधाना, बोला देवा. आता तुझ्या बहिणीला जाऊन सांग दाजीने शिकार केली म्हणावं. बरं काय हरकत नाही. लवकर जा. जातो लगेच. लवकर जा. लगेच जातो. काय सांगणार? दाजीना सी केली कुठचा पत्र घेऊन जा. बुट्ट्या वांग्या, हा. शिनाई शिकार. शिकार लवकर जा. आता जाऊन सांगतो देवा. ए म्हणले माणसाबाई, हे माझ्या गुणीच्या प्रधाना. आर्य देवाने तू गेला शिकारीला. बरोबर आहे आर्य देव माझ्या घरी परत आले का नाही? बाई. तुझी देवसाची शिवा उभे आहे. हा, आम्ही आलो तुला सांगण्याकरता. सांगायला आला. पंचायतीचं झाड घ्यायचं बाई. पंचारतीचं ताट घेणार. मी कंचोळी घालायची, बरदारी शालू नेसायचा. आहा. मोठ्या थाटा माटा देवाला ओळायला जायचं. प्रधाना, अरे आता येते त्यासाठी शिवाला. सिंगरकर म्हणलं बाई. आर्य सिंगार गावला निचा बानुबाईचा माझ्या चौथीचा ग. सिंगार गावला निचा बानुबाईचा माझ्या
बळीच माया माया रे खंडेराया इडा पिडा जाव देवाला बळीच राजय बाई देव माझ्या साथी शिवाला उभे बाई देवाच्या बगलात मोठी मांजर हो मांजर हो का मूर्खा बळीचा राजा हो म्हणलं बळीचा अरे इडा पिडा जाऊ देवाला बळीचा राज्य अरे श्रीकृष्णाचा भाऊ बळी प्रधाना त्याच्यासारखा राजा या देवाला देव माझ्या साथी शिवाला उभे रावणा बाई माणसाला निघाल आणि शिकार घ्या गारतीला हे माझ्या जेजुरीच्या देवा म्हणजे शिकार केली शिकार गेली शिकार माझ्या मनाप्रमाणे केली नाही ग बाई देवा हिला तुपात मोयलं तरी कडू हिला साखरीत मोयलं तरी कडू ग बाई नका बोलू बाई माझ्या संग फार कपटी कराले मला नका बोलू बाई माझ्या संग फार कपटी कराले मला नका बोलू बाई माझ्या संग मला कपटी कराले मला नका बोलू बाई माझ्या संग मला कपटी कराले मला माणसा देवा नका बोलू बाई माझ्या संग अरे कपटी कळाले मला तुम्ही माझ्याशी कपटी कावा केला ना बाई प्रधाना मनाचा विचार देवा नाव ठेवलं पळाला कडूला हा जसं नाव ठेवलं पळाला कडू तसं मी त्याची झालो कडू म्हणजे तुम्ही कडू रुपयाचे झाले रागाच्या वरात आरती टाकली धरणीला हा आरती हाताची सुटली धरणीला पडली हो फळ कुठलाही समाधान नातो बाई बाई फळ माझा फुटला लगे तुझा माझा विठ्ठल छंद मला गेला अनुसार फळ माझा फुटला लगे तुझा माझा विठ्ठल छंद मला गेला अनुसार फळ माझा फुटला लगे तुझा माझा विठ्ठल छंद मला गेला बाजूचा फळ माझा फुटला लगे तुझा माझा विठ्ठल छंद मला गेला बाजूचा फळ माझा फुटला लगे तुझा माझा विठ्ठल छंद मला गेला बाजूचा त्या बाजूचं नाव सुद्धा घेऊ नका ना देवा प्रधाना हा जाऊन सांग तुझ्या बहिणीला काय सांगू म्हणलं देवा फळाच्या खापा झाल्या 4 फळाच्या 4 खापा झाल्या पहिली खाप द्या चंद्र सूर्याला हा दुसरी खाप द्या माझ्या गंग्यावरूला हा तिसरी काप द्या भवऱ्या पलंगाला बर आणि चौथी काप म्हणा तुझ्या मुखामध्ये घाल हा लवकर जा बाई फळाच्या खापा किती झाल्या फळाच्या 4 खापा झाल्या पहिली खाप द्यायची म्हणलं गंगा वारूला ही दिली गंग्या वारूला दुसरी खाप द्यायची म्हणलं चंद्र सूर्याला ही दिली चंद्र सूर्याला तिसरी खाप द्यायची म्हणलं बौऱ्या पलंगाला ही दिली बावऱ्या पलंगाला चौथी खाप तू स्वतः खायची प्रधाना अरे खाप मी खायची हा काय सांगू ना दादा हा अरे खाप खाली कशी लागली खाप मला अगदी गोड लागली गोड लागली देवाकडे जाय हा आणि लवकर बावऱ्या पलंगाची खाप घेऊन ये लगेच हा हा देवा बैलाची खाप खाली खाली फार गोड लागली अगदी प्रधाना अजून गाडीची गाड्या टेम्पोची टेम्पो एलपीची एलपी पाहिजे प्रधाना हा मूर्ख कुठला तुमच्या दिला अरे तुला काही अक्कल आहे की नाही काय झालं तिला म्हणा माझी खालेली खाप परत दे जा लवकर तेव्हा खालेली खाप कुठं परत भेटती का हा लवकर जा बाई खालेली खाप परत पाहिजे प्रधाना अरे खालेली खाप तुला परत कशी देणार खाप खाली बावऱ्या पलंगाची काप काय ग माणसाला आणि म्हणजे ही खाप खायची ही खाप खायची काय सांगू ना प्रधाना अरे खाप खाली कशी लागली खाप मला अगदी कडू लागली माणसाला निघा तोंड माझ्या कडू पडला ना देवा ज्याप्रमाणे पहिली गाव काली तुला गोड लागली हा. दुसरी गाव काली तुला कडू लागली हो माणसा आहा तुला खडू काप का लागली माहितीये का लागली इथून पुन्हा तुझा माझा कडूपणा होणार देवा असा दुरा शब्द बोलू नका ना देवा असं येडेवानी करू नका हात जोडी त्या पाया पडते ना देवा हे बघ माणसा हा. किती जरी पाया पडली तरी मी आता ऐकणार नाही देवा
देवाचा येड्यावानी करू नका ग बाई. प्रधाना तुझ्या बहिणीला सांग दाजी आता क्षणभर सुद्धा थांबणार नाही. बाई माझा दाजी क्षणभर सुद्धा थांबणार नाही. राहिले सायला शरभर सुद्धा थांबणार नाही दाजी. ए, शेण भरायला मूर्खा, क्षणभर म्हणलं ना. तुला काही शुद्ध अशुद्ध कळतं का? मग मी काय येडे काय? तुझं काही शिक्षण झालं का? शिक्षण झालंय. अरे किती शिक्षण झालं? गरिबीच्या मानानं थोडं झालं. किती झालं? मी जेव्हा चौथीला होतो मास्तर 5वीला घातला. त्या वांग्या मास्तर पुढे 5वीला घालत असतात. बदलून गेले बदलून. हो बदलून गेला असेल. त्याला डोकं लागतं शाळा शिकायला. असं का? मग बानुदान घराची ना देवा सवत माझ्या नशिबात आणून कौती चल्यानं लई खोटाना कपाळाचं कुकू करील दोन ऐकला का ग माझा राणी, तुझा माझा जमत नाही. प्रधाना मी आता बिलकुल थांबणार नाही. म्हणजे तुम्ही चालले तिच्याची आंघोळ नको ना. तेव्हा तुम्हाला आंघोळ करायला मी लागा. आंघोळ करणार नाही. आंघोळ करायला हे लागा. बघ 8 दिवस झाले तुमचा घमघमा वास सुटलाय. तुमच्या सगळ्या माश्या आमच्या अवस्था याचं काय? मी आंघोळ करणार नाही. आंघोळ करायला लागा. नाही म्हटलं ना बाई हा. देव आंघोळ करीत नाही. देवा आंघोळ का बरं करती नाही. नासाडी पुलात उडी टाकणारे देव. नासर्डी पुला मूर्ख कुडला. हा तुला काय अक्कल आहे का? काय झालं? हे माझा इंग्रजी प्रधाना काहीच केल्याने मी आता ऐकणार नाही. म्हणजे तुम्ही जाणार? धनगराचे बानू यती माझ्या स्वप्नी जीव करतो येड्यावानी. म्हणजे तिकडे तिकडे तुम्हाला भाणू दिसते. अरे जिकडे तिकडे बानू दिसते. या माईक मध्ये, माईक मध्ये बानू, या बल्ब मध्ये, बल्पात बानू, या टुपात, टुपा हा टूप मध्ये बानू दिसते. या रणकामात, रणखांबात बानू. म्हणजे त्याच्याकरता तुम्ही येडे झाले. हो हे माझ्या जेजुरीच्या देवा मालसा एवढा गुन्हा माझा पदरात घाला ना देवा. देवा तुम्हाला शब्द सुद्धा बोलले नाही ग. जाऊ नका त्या सवतीच्या गावात. प्रधाना आहा. तुला मला तुझं म्हणणं काय? बाई हा? तुझं म्हणणं काय मग? प्रधाना हा अरे एवढे हात जोडीत ते नवण्या करते तरी देव ऐकत नाही. तरी तुझा देव ऐकायला तयार मग नाही. तुझं म्हणणं काय? देवाला जाऊन सांग काय? ज्याप्रमाणे कैलासामध्ये शंकर पार्वती सरस्वत्याचे डाव खेळती तसे आपण खेळायचे. असं डाव खेळला आणि पैणीचे. बर देवा हो माझ्या बाईने सांगितलं काय सांगितलंय? ज्याप्रमाणे शंकर पार्वती, ज्याप्रमाणे कैलासामध्ये शंकर पार्वती हो. त्या वांग्याच्या तांबटच्या सऱ्या सपाट करीत होते. मूर्खा काय? सऱ्या सपाट करीत होते का? मी सपाट केल्या काल तेच लक्षात आल्या माझ्यावाल्या. अरे सरी सोबत्याचे डाव खेळत असते. हा तेच तेच तेच. प्रधाना तिला म्हणा दाजींची तयारी आहे. बाई माझ्या दाजीची फुल तयारी आहे. अरे जाऊन सांग देवाला हा. माणसाबाईची सुद्धा तयारी डाव खेळायला. बळसारा निघार आणि देवा मी जर कधी डावा धरलो गार आणि तर तुम्ही काय करणार. अंगावरच्या वस्त्र काढून ठेवणार गा माणसा. आहा गंगावरून मुल्या कुत्रा मगरा कुत्रा भरजारी पोशाख आहा. काढून ठेवणार आणि उघडा बोडका 12 वर्षाच्या वनवासाला निघून जाणार. निघून जाणार. हे माझ्या जेजुरीच्या देवा पहिल्या डावाला तुम्ही काय बसणार. पहिल्या डावा देव विजा ममता टाकी, आणि दुसऱ्या डावाला दामोदर टाकी, आणि तिसऱ्या डावाला सुबेश स्टँड. दिवेश कशाला अरे रे. मूर्ख हा? ते काय माझ्या नावी केलंय का? सुबेश स्टँड काय बसणार? हा. देवाला बक्षीस दिलेलं आहे. बक्षीस कशासाठी. भीक मागून खाला. मूर्खा मी काय भीक मागायला आलो का? तिचं माझं जमत नाही. मग तुम्ही पहिल्या डावाला काय बसणार. सोन्याची जिजुरी, दुसऱ्या डावाला गंगावारू मुल्या कुत्रा मगरा कुत्रा, आणि तिसऱ्या डावाला बर्यारी पोशाख लिंग बंधारी, आणि हरलो तर वनवासाला निघून जाईल. असं. आता डाव टाकायला सुरुवात कर. देवा दादा हा तिला म्हणा पहिला डाव शिवाचा का शक्तीचा? बाई पहिला डाव तो शिवाचा. हा शिव म्हणजे शंकर, शक्ती म्हणजे ती पार्वता. म्हणजे मी डाव टाकायचा. हो देवा हा. तुमचा टाका डाव. डाव देवाला टाकायला हो रामा. देवा हा
पहिला डाव तुम्ही टाकला हो. अरे तुमचा गणपतीच्या नावानं देवा हो. हा जाऊ द्या तुमच्या गणपती अरे तिला म्हणा पुरुषाला गणपती नसतो. बाई पुरुषाला गणपती नसतो. अरे पुरुषाचा गणपती म्हणजे कसा खळ्यात गणपती मळ्यात गणपती तळ्यात गणपती देवा गणपती राहतो. बरोबर आहे. मी पहिला डाव हरलोय. हा आता दुसरा डाव टाकतोय. हा डाव देवाला टाका लागे देवाचा बळा लागा देवी. कळलं ना? हा. आता मी दुसरा डाव बाई टाकला. हा माझ्या देवाचा डाव निघालाय दुसरा. हा दुसरा डाव द्या तुमचा गुरुच्या नावानं बाई अरे गुरुच्या नावानं गुरुच्या नावानं हा दान करावं बाई लागेल. गुरुचा आणि देवाचा काही संबंध नाही. माझ्या देवानं का गुरु वळले. गुरु बोलले मूर्ख. अरे गुरु कळतो का तुला? गुरु विना ज्ञान नाही, अर्थ विना पोथी नाही, कथा विना सार नाही, गुरुशिवाय गाणं नाही. बरोबर आहे. बरोबर मी हरलोय. बरोबर आहे. देवाची गोष्ट एकदम खरकटी खरी खरी खरी. हे माझ्या इंग्रजी प्रधान आता तिसरा डाव मी टाकणार. हा टाका. डाव देवाना टाकला रामाना. माझा डाव निघालाय. बाई हा माझा डाव देवाचा निघालाय. अरे हा तिसरा डाव या तुमचा आई बापाच्या नावानं आई वडिलांचा माझा संबंध नाही. बाई देवाचा नाही बापाचा कुठलाही संबंध नाही. जन्म दिला आई बापाला घातला मानवी जन्माला बौकाळा जीवाला जी. हा आई वडिला वाचून जन्म नाही बरोबर आहे. म्हणून दान केला आई बापाच्या नावानी. हा तुमच्या आई बापाच्या नावाने दान करून द्या. बरोबर आहे. जन्म्याला हिला पाणी वाहून मिळाला. हा जन्माला येऊन माणसानं आई वडिलाच्या नावानं दान करा. दान करायला पाहिजे. तरच मोक्ष मिळते बघा. बरोबर आहे. म्हणून तुमचे तिन्ही डाव हरवले. आता तुझे तिन्ही डाव बाई टाक. तुझे डाव टाका आता. अरे आट्या पाट्या सवरणाच्या गोट्या डाव मांडीला आट्या पाट्या सवरणाच्या गोट्या डाव मांडीला देवा हा पहिला डाव मी टाकला टाकलाय. हा. हा दान कर तुझ्या आई वडिलांच्या नावानी. आई बापाचा बाई माणसाचा संबंध नाही. मूर्ख. आई बापाचा तुझा संबंध नाही. अजिबात नाही. संबंध असतो. असतं म्हणे. जन्म दिला आई बापाना घातला मानवी जन्माला बौकाळा जीवाला. देवा आई बापानं कन्यागती लग्न केलं. बरोबर आहे. सासू सासऱ्याच्या स्वाधीन केलं. 2 दिवसाचं मायर साऱ्या जन्माचं सासर. बरोबर आहे. आई वडील लग्न करून मोकळे होतात. हा. आणि सासू सासऱ्याच्या स्वाधीन करतात. बरोबर आहे. म्हणजे तिला जर सांगितलं तर नाही जायचं, माहेर आलं तर नाही जाणार. जाणार नाही. म्हणून डाव माझा आला. बरोबर आहे. आता माझा दुसरा डाव टाकला. टाकलाय. हा दान कर तुझ्या गुरुच्या नावानी. देवा बाई माणसाला गुरु नाही. बाई माणसाला गुरु असतो. राहतो. अरे बाई माणसाचा गुरु तो पती परमेश्वर. देवा काय म्हणते तू. बाई माणसाचा गुरु तो पती परमेश्वर. त्याला राग आला तो जाऊन बसतो पत्र्यावर. मूर्ख कुठला. अरे पती परमेश्वर म्हणजे कोण? मी दामोदरला 2दा पाहिला पिक्चर. अरे तो पिक्चर नाही. मग पती परमेश्वर पिक्चर वेगळा आहे. अरे पती परमेश्वर म्हणजे नवरा. नवऱ्याने सांगावं बायकून ऐकावं. त्याला नवरा हुशार लागतो बाई. त्याला काल 5 किलो गहू दळून आणायला लावले. कोणाचा बाजीचा डबा घेऊन आला. मूर्ख. काय अरे त्याला बायको ताब्यात लागती. काय मी जरी बस इथं बस म्हटलं तर इथं बसली पाहिजे. अरे वा कुठं जायचं नाही तर कुठं जाणार नाही. नाही. हे का लय नाही. धाका. मी जर कामावर गेलो असेल तर बायकोनं काय काय करून खाला असं शिरा बुद्धी. मूर्ख. अरे बायको काय माझी तशी वाटते तुला. नाही नाही लय जीव हे माझा इंग्रजी प्रधान प्रधान. आर्य धनित दुनिया नाही तर चारी गाल्या सुनिया. आर्य श्रीराम प्रभू सत्वधारी. नवरा असल्यावर गुरु कशाला करतील. बाई माणसाला गुरु करायचा अधिकार नाही. बाई माणसाचा गुरुपती परमेश्वर. हा. बरोबर आहे. दुसरा नाव तुला जिंकलाय.
म्हणून आता माझा तिसरा डाव टाकला टाकला हा दानकर गणपतीच्या नावाने. बाई माणसाला गणपती नाही. अरे हा तू बघितलं का बाई माणसाला गणपती असतो? मी देवा अजून गणपती बघितला नाही. मग बाई माणसाला गणपती राहतो. अरे बाई माणसाचा गणपती राहतो वाटल्यावर गेला. बाई. तो त्या कसा- पाहिल्या पाण्याच्या वाटाना कसा काय 4 बाया चुकून पाण्याहून येत होता गंग्यावरून. मी कोण चाललो होतो अशक्तंभ. गंगेवर? हा असं का? एवढा टेंबड्याच्या टेंबड्या गणपती. तो गणपती विचारला का रे बुट्ट्या वाग्या? काय तो गणपती नाही, मग बाई माणसाचा गणपती कसा? कसा असतो? सण दिवाळीचा आला ग बाई, सण दिवाळीचा आला ग बाई, घरात गव्हाचा पत्ता ग नाही, शेजारणीच्या घरी गेल्या बाई, 200 गहू घेतल्या ग बाई, पुसण्यापासने गेल्या ग बाई, जात्याच्या पाळी बसली ग बाई, त्याचा रवा भरला ग बाई, रवा बाजूला गेला ग बाई, पिठी बाजूला गेली बाई, गेली चुल्याच्या जवळ बाई, कढईवर चूल ठेवली. कडेवर चूल, चुलीवर कढई. गावगावच्या गटारी सुधारल्या तुम्ही केव्हा सुधारायचे? अरे बरोबर आहे, चुलीवर कडे ठेवली, रवा उलटा पालटा भुजून घेतला, शरबत गुळाचं पाणी केलं, आहा. बाई करंजा पुऱ्या करायला बसली. बसली. बसल्यानंतर काय झालं? बाईनं काय केलं ग बाई? काय केलं बाईनं? त्याचं सारण तयार केलं, करंजा पुऱ्या करू लागली. हा आणि पहिला बाईनं कणकीचं पीठ मळला आणि पहिला गणपती तयार केला. अरे वा. त्याच्या बिंबीत सारण भरलं, ओहो. त्याला नाक डोळे कान काढले हा आणि मग तो बाईनं गणपती कढईमध्ये सोडला. हा आहे का नाही? जवळ कढई सोडला, हा. जाय खाली ये वर, जाय खाली ये वर, जवळ पोहायचा कढईत तो गणपती गणपती. लई पोहायचा. अरे वा. बाईला वाटतं या 1.25 किलो तेलाचा अख्खा नाश होऊन जाईल. मग बाईनं काय केलं? काय केलं? माझ्या पुऱ्यांचं काय होणार? मग बाईनं असा चिमट्यानं धरला हा. आणि तुरीशिवाय भानीशिवाय ठेवला. हा, इकडे कुठे आहे चिमटा तुझा? अडबंग चिमटा आहे. अडबंग चिमटा. हो नवीन निघाला का? नवीन काढला. कोणत्या कंपनीत मिळतो? हे अडबंग कंपनी. अडबंग कंपनी. मूर्ख. अरे बाई माणसाचा गणपती चिमट्या ना, बाईना गणपती धरला, सुरीच्या बानुसीवरती ठेवला बाई, आणि मग बाईनं हळदी कुंकाचा करंडा घेतला आणि त्या गणपतीची पूजा करू लागली. पूजा करू लागले. हे